कोंढवा येथील राष्ट्रीय बँक प्रबंधक संस्थेच्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती। दरम्यान यावेळी महिलेनं बिबट्या घुसलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरनं बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर या बिबट्यास जेरबंद करण्यात आलाय। पुण्यातील कोंढवा येथील राष्ट्रीय बँक प्रबंधक संस्थेच्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। यावेळी इमारतीच्या खोलीमध्ये घुसलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर त्या महिलेनं खोलीचं दार बाहेरून बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। वन विभागानं 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय बँक प्रबंधक संस्थेमध्ये सकाळी 7 वाजता एका महिलेला बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली होती। इमारतीच्या एका खोलीमध्ये बिबट्या लपून बसला होता। दरम्यान या महिलेनं खोलीची कडी बाहेरून बंद केली। यामुळे बिबट्याने डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली। आक्रमक झालेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यात आलं होतं। या दरम्यान त्यानं खोलीमध्ये तोडफोडही केली आहे। तब्बल 3 तासानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलंय। तुकाराम गोडसे, सी 24 तास, हडपसर, पुणे।